नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा विषय आपला असा आहे की उन्हाळ्यामध्ये केळीची काळजी किंवा इतर पिकांची किंवा इतर सजीवसृष्टी असेल, मानवसृष्टी असेल, त्यांची काळजी कशी घ्यावी। मित्रांनो, सुरुवातीला जर आपण विचार केला तर यावर्षी टेम्परेचर जर पाहिलं, उष्णतेचं प्रमाण जर पाहिलं, इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे की 40, 41, 42 आणि याची विशेषतः महाराष्ट्र सरकार असेल किंवा भारत सरकार असेल, त्यांनी सावधानतेचा इशारा मानवी जातीला किंवा जनतेला दिलेला आहे की या उन्हाळ्यामध्ये सावधानता कशी घ्यावी। कारण की हे दिवसेंदिवसचं जे तापमान आहे ते वाढतं आहे, ते जनावरांवर असेल, मानवी जीवनावर असेल, पिकांच्या जीवनावर असेल किंवा संपूर्णतः सजीवसृष्टीवर याचा कसा परिणाम होतो आणि त्याबद्दल सरकारने विशेष अशी काळजी घेण्याचं जनतेला सांगितलं आहे की तुम्ही या उष्णतेमध्ये 12 ते 4 या दरम्यान बाहेर निघू नये। त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, त्यांनी तर अजिबात या उन्हामध्ये किंवा उष्णतेमध्ये बाहेर फिरणे टाळावे आणि जास्तीत जास्त थंड पेयांना प्राधान्य द्यावं, जास्तीत जास्त थंड पेय घ्यावं। त्याच्यानंतर जी कापड आहेत ती व्यवस्थित सुती आणि एरेशन होईल असे कापड वापरावे आणि अशी जर काळजी घेतली तर आपण या गोष्टींवर सुद्धा मात करू शकतो किंवा या उष्णतेवर सुद्धा मात करू शकतो, जेणेकरून उष्माघाताने काही अपव्यय टाळेल किंवा उष्माघातामुळे जे काही नुकसान होणार आहे ते आपल्याला टाळता येईल। म्हणून भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने विशेष अशा सूचना दिलेल्या आहे आणि ऑरेंज अलर्ट या उष्णतेचा संपूर्ण जनतेला किंवा महाराष्ट्राला दिलेला आहे। तर मग त्यासोबतच आपण तर सजीवसृष्टीची काळजी घेतली जाते, मानवी जीवनाची काळजी घेतली जाते, तसेच पीकसुद्धा आपल्या एक सजीवसृष्टीमध्ये येतं। तर मग या पिकाची काळजी कशी घ्यावी आणि विशेष म्हणजे केळीची काळजी कशी घ्यावी। मित्रांनो, ही केळी आज जवळजवळ 6 महिन्याची 5.5 ते 6 महिन्याची कंप्लीट झालेली आहे आणि केळी बघा तुम्ही आतापर्यंत, आज तुमचा एप्रिल संपतोय आणि मेमध्ये आपण एंटर करणार आहोत। मेचं टेम्परेचर जर तुम्ही पाहिलं तर अतिशय उष्ण असतं आणि आज कंडिशन बघा केळीची अतिशय चांगली आहे आणि येणाऱ्या उन्हामध्ये तिला थोडाफार त्रास होणार आहे। मग याची काळजी कशी घ्यावी। आता सुरुवात जर पाहिली आपण 2-4 प्रकारची काळजी आपण इथं या पिकाची घ्यावी लागणार आहे। सुरुवात म्हणजे आपलं पाणी व्यवस्थापन कसं असायला पाहिजे। मित्रांनो, आजही बघा खाली बघू की पाणी व्यवस्थापन शेतकरी करतायत आणि व्यवस्थित चालू आहे। वापसा कंडिशनवर जो काही ओलावा मेंटेन पाहिजे तो ओलावा मेंटेन खाली आपण बघत आहोत आणि त्यामुळेच आपलं पीक या कंडिशनला आहे। म्हणजे अतिशय छान। अजूनसुद्धा जे काही 38-39 वर टेम्परेचर चालू आहे सध्या, कधी कधी 40 वर पण जातं, त्याचा फारसा परिणाम दिसत नाही। थोडाफार परिणाम आहे का, तर पीक चांगल्या कंडिशनमध्ये आहे। मग सुरुवातीला पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं, तर तुम्हाला जर पाणी व्यवस्थापन कसं करावं हे पाहिजे असेल किंवा ही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवर एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्यामध्ये केळीची प्लेलिस्ट आहे। त्यामध्ये तुम्हाला पाणी व्यवस्थापन असेल, लागवडीपासून तर संपूर्ण व्यवस्थापन तुम्हाला तिथं मिळून जाईल, तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात। आणि वापसा कंडिशनवर इथं पाणी आपण देऊ शकतो गरजेनुसार। आता टेम्परेचर वाढतं आहे दिवसेंदिवस, म्हणजे मार्च, एप्रिल, मेच्या दरम्यान टेम्परेचर वाढत असतं, तर आपलं जे पाणी व्यवस्थापन आहे थोडंसं अधिकचं पाणी व्यवस्थापन आपण करू। उदाहरणार्थ एका झाडाला आपण 1 तास पाणी देतोय किंवा आपण एका झाडाला 1 लिटर पाणी देतोय, तेच पाणी डबलने वाढवू शकतो आपण, त्या ठिकाणी 2, उदाहरणार्थ आपण 2 लिटर प्रमाणे वाढवू शकतो, पण वापसा कंडिशननुसार। जास्त पाणी पण देऊ नये, जास्त पाणी दिलं तर आपल्या विपरीत परिणाम असा होतो। त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काळजी म्हणजे की आपल्या पिकांची अन्नद्रव्याची कमतरता भासू देऊ नये किंवा आपल्या पिकाला जे काही आपण रेग्युलर ज्या प्रॅक्टिसेस करत असतो, जे तुमचं दर आठवड्याला असेल, दर 15 दिवसाला असेल, ग्रेड 1, ग्रेड 2 मायक्रोन्यूट्रन असतील, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील त्याचं व्यवस्थापन असेल, दुय्यम अन्नद्रव्य, जे काही प्राथमिक अन्नद्रव्य असतील NPK स्वरूपातील, त्याचं व्यवस्थापन वेळोवेळी करावं। ज्या काही आपल्या ड्रेंचिंग असतील त्या आपण वेळोवेळी आपल्या उपलब्धतेनुसार द्याव्या। आणि विशेष म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस या उष्ण हवामानामध्ये आपली केळी वाढ करत असते, तिला अधिकची अन्नद्रव्याची गरज असते, अधिकची पाण्याची गरज असते, ती आपण भागवत राहिले तर आपली केळीसुद्धा अशा कंडिशनला राहील। आता पोंगा बघा केळीचा अतिशय छान निघतोय, फक्त थोडंसं आता टेम्परेचरमुळं, उष्ण वारे आहेत त्या वाऱ्यांमुळे थोडासा परिणाम होईल, घाबरायची काही गरज नाही, पण
पुढे आपला जून चालू होईल आणि त्यावेळेस आपली केळी परत रिकवर होईल. म्हणून अशी काळजी घ्यायची. अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल आणि एक फवारणीचं व्यवस्थापन शक्य असेल तर आपण याच्यावर एखादी कीटकनाशक असेल, तुमचं बुरशीनाशक असेल किंवा फवारणीतून मायक्रोन्यूट्रन आपल्याला देता येणं शक्य असेल तर आपण एक फवारणी करू शकतो. अशा प्रकारे जर आपण या उन्हाळ्यामध्ये केळीचे असे नियोजन केलं आणि बागेची स्वच्छता असेल, नेहमीप्रमाणे पील कापणे असेल, त्याच्यानंतर जे काही खुरपणीचं व्यवस्थापन असेल ते आपण करू शकतो आपल्या प्रमाणे. अशी जर आपण या उन्हाळ्यात काळजी घेतली तर आपली केळीसुद्धा या प्रकारची राहील. आता या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून आपलं मार्गदर्शन घेतलेलं आहे की लागवडीपासून तर आता 6 महिने होत आहेत तिथपर्यंत, म्हणून त्यांची केळी वेळोवेळी जे काही ते प्रॅक्टिसेस करतायत त्या व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे ज्या काही असेल त्या दर आठवड्याला असतील, दर 15 दिवसाला असतील त्या करतायत आणि त्यांची केळी बघा छान कंडिशनमध्ये आहे. आणि याचा परिणाम झाला पण 20% 30% परिणाम झाला तर काही अडचण नाही, तरीही रिकवर चांगल्या प्रकारे होईल. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं पाणी व्यवस्थापन कसं असायला पाहिजे. कितीही टेम्परेचर पडू द्या, जाऊ द्या 40-41वर, कितीही उष्ण वारे येऊ द्या, उष्ण वाऱ्यांसाठी पण आपला एक व्हिडिओ आहे की बागेची उष्णतेपासून काळजी कशी घ्यावी, तो सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन बघू शकतात. तर अशा प्रकारे कितीही उष्ण वारे येऊ द्या, तर आपलं नियोजन जर चांगलं असेल केळीचं तर आपल्या केळीवर फारसा तसा परिणाम होणार नाही. झाला पण तर घाबरायची गरज नाही. फक्त आपण सांगितल्याप्रमाणे जे काही आपण रोजच्या रेग्युलर प्रॅक्टिसेस करतोय अशा प्रॅक्टिसेस जर आपण केल्या तर आपली केळी आपल्याला चांगली जी काही गुणवत्ता, जी काही क्वालिटीयुक्त केळी आपल्याला असेल ती राहील. मग आता या कंडिशनला आपल्याला फक्त काय करायचं आहे की या काळामध्ये टेम्परेचर वाढत असतं, झाडांची जी काही इम्युन सिस्टम आहे थोडीशी कमकुवत असते. साहजिकच आहे, टेम्परेचर जर वाढलं तर अधिकचा अन्नपुरवठा पिकाला पानाकडे असेल, पोंग्याकडे असेल वळवावा लागतो. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पाणी व्यवस्थापन आणि जास्तीत जास्त अन्नद्रव्य व्यवस्थापन जे पिकाला आपलं करणे गरजेचं राहतं. म्हणून अशी काळजी आपण या उन्हाळ्यात घ्यावी, जेणेकरून आपलं पीक पुढे आता 2 महिन्यानंतर निसवणीच्या काळात येणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला निसवणीला होईल, केळी निर्मितीला चांगला होईल. बुंदा चांगला झाला असेल तर आपलं केळी चांगली निसवेल आणि याचा फायदा आपल्याला उत्पन्नावर नक्कीच दिसेल. म्हणून या उन्हाळ्यामध्ये आपण अशी काळजी घेणे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, असेच व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.